नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की नवनवीन असे स्वामींसाठी वस्त्र. मित्रांनो, आता श्रावण महिना येत आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता तर करायचीच आहे. शिवाय आपल्या घरातील देवी देवतांसाठी आपल्याला नवीन वस्त्र खरेदी करायचे आहेत. हे या महिन्यामध्ये खरेदी करणं आणि देवी देवतांना घालणं किंवा त्यांना अर्पण करणं हे खूप शुभ मानलं जात असतं. आणि हा अत्यंत पवित्र महिना असतो. या दिवशी या महिन्यामध्ये आपले सगळे जे देवी देवता आहेत ते अगदी प्रसन्न मुद्रेमध्ये असतात. अगदी प्रसन्न आणि जल्लोषाचं वातावरण सगळीकडे झालेलं असतं आणि घरामध्ये सुद्धा आपल्या सकारात्मकता पसरलेली असते. कारण आपण महिनाभर उपवास तापास करत असतो. विविध पूजा व्रत या महिन्यामध्ये चालू केले जातात. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे सत्यनारायण पूजा सगळ्यांच्या घरोघरी होत असते. एवढ्या पवित्र असं श्रावण महिन्यामध्ये आपण सगळ्या देवी देवतांना, सगळ्या आपल्या कुलदेवतेला सुद्धा जात असतो. तिची ओटी वगैरे आपण भरत असतो. मग त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरातील देवी देवतांसाठी सुद्धा यावेळेस नवीन वस्त्र खरेदी करायचे आहेत. तर मित्रांनो, मिशोवरती खास ऑफर लागलेली आहे श्रावण महिन्यानिमित्ताने. तर आपल्याला तिकडे देवी देवतांसाठी अगदी स्वस्तात आणि मस्त असे नवीन नवीन वस्त्र तुम्हाला तिथे मिळणार आहेत. अगदी अगदी साध्या किमतीमध्ये हे तिथे सेल लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही तिथं जाऊन नक्की बघा आणि नक्की या ऑफरचा फायदा घ्या. कारण की खूप छान छान असे जे काही स्वामींचे, आपल्या देवी देवतांचे जे काही वस्त्र आहेत ते मिशोने अगदी स्वस्त दरामध्ये आपल्यापर्यंत उपलब्ध करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि स्वामींसाठी, आपल्या घरातील बाळकृष्णांसाठी, माता लक्ष्मीसाठी, सगळ्यांसाठी तुम्ही तिथून वस्त्र खरेदी करू शकता. आणि हे वस्त्र तुम्ही नक्की श्रावण महिन्यामध्ये आपल्या देवी देवतांना अर्पण करा. पहिला सोमवार असेल, शुक्रवार असेल, आपल्या ज्या काही देवी देवता आहेत आपल्या मंदिरामध्ये त्यांना त्या वाराप्रमाणे त्यांना सगळं काही तुम्हाला त्यांच्या जे काही वस्त्र आहे ते तुम्हाला अर्पण करणं हे खूप शुभ मानलं जातं. आणि त्यामुळे तुमच्या घराची जी काही प्रगती आहे ती होत असते. तुमचे जे देवी देवता आहे ते तुमच्यावरती प्रसन्न राहत असतात. वस्तू किती रुपयाची आहे किंवा वस्त्र किती रुपयाचं आहे हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा देवांपर्यंतचा जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे, भक्ती महत्त्वाची आहे. अगदी तुम्ही 10-20 रुपयाचं जरी वस्त्र आणून त्यांना घातलं तरी देवाला काही फरक पडत नाही. तुमचा भाव महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही जे काही पूजापाठ करत असता ते अगदी मनापासून करत जा, जेणेकरून तुम्हाला त्याचं पूर्ण फळ हे मिळणार आहे. कारण श्रावणामध्ये केलेली कोणतीही पूजा असेल ही लवकर फलदायी होत असते, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, नक्की आपल्या मिशोवरती जावा आणि त्याबद्दलचे अपडेट जे आहेत ते चेक करा.